Friends, hello. Now we are going to start basically organic chemistry, actually. Organic chemistry. Chemistry corresponding to carbon and their compounds that we know since our school. And the title which I have written is hydrocarbons. Under that, first we will consider alkanes, alkyl groups, their isomerism, and once we consider alkanes, their classification, their isomerism, the term I am going to explain, alkanes, alkyl group, isomerism, and then we will jump to functional groups. And after functional groups, then the remaining alkanes, that topic can be covered. बघा कसं असतं, टॉपिक टेक्स्टबुक समोर असेल किंवा काय नोट्स पण, तर त्याच्यामध्ये एक सिक्वेन्स असतो, एस्पेशली टेक्स्टबुकमध्ये वगैरे, आणि त्यामध्ये अल्केन्समध्ये डायरेक्ट रिॲक्शन्स असतात आणि त्या रिॲक्शनमध्ये जे काय असतं ते फंक्शनल ग्रुप, बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फंडामेंटल्स, प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्या टॉपिकमध्ये फंक्शनल ग्रुप असतात. आणि अल्केनच्या टॉपिकमध्ये केमिकल रिॲक्शन्समध्ये फंक्शनल ग्रुप्सचं नॉलेज गरजेचं असतं. फंक्शनल ग्रुप्स शिकण्यासाठी अल्काईल ग्रुप्सचं नॉलेज असणं गरजेचं असतं. त्यामुळे शिकवताना आणि शिकताना पण एक सिक्वेन्स असावा लागतो. त्या सिक्वेन्सप्रमाणे शिकतो आहे. मग त्या सिक्वेन्सप्रमाणे कुठला मुद्दा शिकवला आहे तो त्या टॉपिकमध्ये कुठं आहे तो टिक करायचा, तो वाचायचा. त्यानंतर कुठला घेतला फंक्शनल ग्रुप, तो अलीकडच्या टॉपिकमध्ये आहे, तो टिक करायचा, तो वाचायचा. ओळीनी जसं शिकवलं त्या सिक्वेन्सने अभ्यास करायचा, नोट्स आणि लेक्चर, दॅट्स ऑल. आणि मग ते टॉपिक दोन्ही पण कवर होतात सायमल्टेनियसली. गरजेप्रमाणे यातले 2 पॉईंट घेतल्यानंतर इकडचा पॉईंट, जसं आता अल्केन्स आणि त्याच्यामधले क्लासिफिकेशन, फंक्शनल ग्रुप, त्याच्यासाठी हायब्रिडायझेशनचं ऑलरेडी वी हॅव कवर्ड हायब्रिडायझेशन. द नॉलेज ऑफ हायब्रिडायझेशन इज नेसेसरी. आणि मग अल्केन्स आणि अल्काईल ग्रुप, फंक्शनल ग्रुप बघितल्यानंतर मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फंडामेंटल्स किंवा बेसिक प्रिन्सिपल्स, तो टॉपिक बघणार. त्यावेळेला जे इफेक्ट्स बघणार आहे आपण, त्या इफेक्टसाठी हायब्रिडायझेशन लागतं. sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन, sp हायब्रिडायझेशन, विच वी हॅव ऑलरेडी कवर्ड. असं ते एकमेकावर अवलंबून असतं. आणि ते हायब्रिडायझेशन व्हायचं आहे आणि इफेक्ट शिकवायला सुरू केलं, असं काही ठिकाणी होत असतं. दॅट इज रॉंग. असं होऊ शकत नाही, असं करायचं नसतं. त्यामुळं स्कूलमध्ये कसं की एक ओळीने पहिला पेज टॉपिकचा, पहिला फर्स्ट टॉपिक, फर्स्ट पेज, सेकंड पेज, थर्ड पेज, फर्स्ट टॉपिक इज ओव्हर, देन सेकंड, असं शिकायचं नसतं, समजलं का. आणि मग बोर्डलाही तसं चालत नाही. आणि आपण तर MCQs आणि CET डोळ्यासमोर ठेवूनच शिकवत असतो, तुम्ही पण शिकत असता. ते तसं चालत नाही. हे मुद्दाम मी थोडंसं विस्ताराने बोललो, ओके. तर म्हणून ते कन्सेप्च्युअल सिक्वेन्स असणार आहे त्या टॉपिक. आणि ते त्यामुळं ते तिन्ही टॉपिक मग एकदमच 1.5-2 महिन्यानंतर एकदमच सगळे व्यवस्थित होतात. सुरुवातीला अल्केन्स आणि अल्काईल ग्रुप, आणि त्यानंतर फंडामेंटल टॉपिकमधला फंक्शनल ग्रुप, आणि त्यानंतर मग हा टॉपिक कंप्लीट होईल. त्यानंतर तो जो फंडामेंटलचा बेसिक प्रिन्सिपलचा टॉपिक आहे त्याच्यामधले इफेक्ट्स कंप्लीट होतील. आणि म्हणजे एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि हे सगळं इफेक्ट्स वगैरे शिकण्यासाठी कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन माहीत असणं गरजेचं आहे, विच वी हॅव ऑलरेडी कवर्ड. असा तो भाग आहे. येस, काय हरकत नाही, मुद्दाम सांगून ठेवलं. म्हणजे अभ्यास करताना पण ते तसा करायचा असतो. येस. तर बेसिकली अल्केन्स म्हटलं तर डेफिनेशनमध्ये असते ती टेक्स्टमध्ये, नोट्समध्ये, सॅच्युरेटेड, इट इज हायड्रोकार्बन विच इज सॅच्युरेटेड, ॲलिफॅटिक, नाही का. तर सॅच्युरेटेड म्हटलं आहे, नाही का. सॅच्युरेटेड म्हटलं याचा अर्थ काय, तर ऑल आर सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड्स. आता आपण हे सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड्स म्हटल्यानंतर आपण त्याच्याही पुढची गोष्ट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, सिन्स वी हॅव कवर्ड दॅट. सिंगल कोव्हॅलेंट असतात ते सिग्मावाले असतात, सिग्मा, नाही का. ऑल आर सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड्स. अल्केन्स means they contain only carbon and hydrogen, okay. Therefore it is saturated since all are single covalent bonds, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड नाही. आपण मागं शिकून ठेवलं डबल किंवा ट्रिपल असेल तर त्यातला एक सिग्मा असतो
अँड रिमेनिंग आर पाय पॅरल ओव्हरलॅपिंग. सिग्मा इज कोएक्सियल. ओके, आता ते टॉपिक आधी शिकवलेले ते न बघता तुम्ही डायरेक्ट इथं आलात तर बरेच मुद्दे तुम्हाला मग कळणार नाहीत. सोपे आहेत ते, पण ते कळत नसतात. ॲलिफॅटिक म्हणजेच ओपन चेन म्हणजे क्लोज रिंग नाही. ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स त्याच्यामध्ये रिंगवाले पण असतात, पण हायड्रोकार्बनमधल्या अल्किन्स त्याच्यामध्ये तसं नसतं. सध्या आपण अल्किन्स बघतो आहे. तर सॅच्युरेटेड ऑल आर सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड्स, आणि ते सिंगल कोव्हॅलेंट आहेत म्हणजे सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत. ओपन चेन, कार्बन अँड हायड्रोजन ऑनली, अँड द फॉर्म्युला कार्बन हायड्रोजन त्याचा फॉर्म्युला काय, CN एवढे जर कार्बन असतील तर 2N+2 एवढे हायड्रोजन ॲटम्स, CnH2n+2 हे सगळं अल्केन्स बेसिकली. आणि मग मला 10th पण मिथेन, इथेन, प्रोपेन माहीत असतं. जसं की प्रोपेनचं स्ट्रक्चर मी काढून दाखवतो नाही का. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोपेन. ओके, सिम्पल आहे. अलाउड शॉर्ट फॉर्म, दिस इज अलाउड शॉर्ट फॉर्म. मग सवय होते त्याची, म्हणजे अलाउड आहे जे केमिस्ट्री ते प्रमाणे कुठलं पण मनात आलं तर नाही करायचं. म्हणजे असं जरी लिहिलं किंवा CH3 लिहितात म्हणजे काय, हायड्रोजन इज नॉट बॉन्डेड टू कार्बन. सो दिस इज अलाउड शॉर्ट फॉर्म. असं लिहिलं तरी तुम्हाला दिसणार की देर इज अ कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन कार्बन अँड 3 हायड्रोजन ॲटम्स, कारण कार्बन व्हॅलन्सी 4, हायड्रोजन व्हॅलन्सी 1. तर हे असं. त्यानंतर बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ते एक पुढं बघूया. ओके, तर हा प्रोपेन बघा. नाव ब्युटेन C4H10 नाही का, N=4 भरलं तर 2N+2 म्हणजे C4H10 बेसिकली ब्युटेन म्हणतो आपण. बट ब्युटेन कॅन बी रिटन इन 2 ways. म्हणजे आपण आता कुठं आलो बघा, स्ट्रेट चेन अँड ब्रांच चेन. मग स्कूलमध्ये झालेलं असतं, स्ट्रेट म्हणजे सरळ लिहिलं की स्ट्रेट, वाकडं लिहिलं की ब्रांच ना. तसं नाही करायचं. काही एक्झाम्पल्सला खपून जातं स्कूल लेवलला वगैरे, तसं नाही आहे. बघूया. ब्युटेन पहिल्यांदा आपल्याला माहीत असतं म्हणून डायरेक्ट लिहितोच मी. ब्युटेन वी कॅन राईट इन 2 ways. स्ट्रक्चर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट 2 स्ट्रक्चरल फॉर्म्युले नाही का. ब्युटेन वी कॅन राईट इन दिस फॅशन. हायड्रोजन एक्सप्लेन करताना थोडं फास्ट लिहितो, बारीक ब्युटेन, अँड दिस वन इज ऑल्सो ब्युटेन. बघा, कार्बन व्हॅलन्सी 4, हायड्रोजन व्हॅलन्सी 1. व्हेरी इझी. सोप्या माहीत असलेल्या गोष्टीमध्येच बारकावे बघायचे पहिल्यांदा. ते पण सोपेच असतात, पण पहिल्यांदा बघणार असतो म्हणून व्यवस्थित बघायचं असं. आणि या सोप्या गोष्टी अनेक ठिकाणी सारख्या लागतात. तर बघा, हा C4H10 आहे. दिस वन इज ऑल्सो C4H10 नाही का. सॅच्युरेटेड ऑल बॉन्ड्स आर सिंगल नाही का. हा कार्बन सिंगल बॉन्ड आहे. कार्बन सिंगल बॉन्ड, हे कार्बन सिंगल बॉन्ड. व्हॅलन्सी ऑफ कार्बन 4 प्रत्येकाची, व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन 1. तर हे काय रिंग नाही आहे, क्लोज रिंग नाही, ओपन चेन आहे. म्हणजे मग हे हायड्रोकार्बन आहे, ओनली कार्बन अँड हायड्रोजन. ऑल आर सिंगल बॉन्ड्स, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड नाही आहे, ओपन चेन आहे, क्लोज रिंग नाही आहे. आणि या फॉर्म्युल्यात बसतो. C4H10 मीन्स स्मूथ आर ब्युटेन, पण फरक आहे. तर मग म्हणतात काय बरं, याला स्ट्रेट चेन अल्केन. आणि हा काय म्हणे, येस दिस वन इज ब्रांच्ड चेन अल्केन. ओके, आता एक्सप्लेन करताना नेहमीच आहे म्हणून फास्ट लिहितो. वाय? तो कोणतरी म्हणेल की सोप्या एक्झाम्पलला ब्युटेन पेंटेनपर्यंत खपून जाईल. हा सरळ म्हणून स्ट्रेट आणि तो वाकडा, तसं नाही. ते लिनियर अँड नॉन लिनियर असं नाही. स्ट्रेट चेन ब्रांच चेन कशावरती ठरतं? फॉर दॅट टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्स वी हॅव टू लर्न टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्स. बघा, सोबत असतं पण असं बघायचं असतं. टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्स. मग टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्समध्ये बघा, जस्ट बोलून ठेवतो.
प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम, टर्शरी कार्बन ॲटम अँड क्वाटर्नरी कार्बन ॲटम, टाईप्स ऑफ कार्बन ॲटम. थोडी सोपी सुरुवात आज करायची ठरलं. प्रायमरी कार्बन ॲटम, मग तेच लिहिताना असं 1 डिग्री लिहितात, असं लिहिताना असं लिहिलं सिम्बॉल, तरी म्हणताना प्रायमरी कार्बन ॲटम, यू शुड से प्रायमरी कार्बन ॲटम, असं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितात. मग सेकंडरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम, तसं टर्शरी कार्बन ॲटम, शॉर्ट फॉर्म वापरतो मी, कार्बन ॲटम. अँड क्वाटर्नरी, क्वार्टर्नरी नाही, क्वाटर्नरी, क्वाटर्नरी कार्बन ॲटम. देर आर 4 टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्स. आता कार्बन म्हटलं की व्हॅलन्सी 4, ते फिक्स आहे. नाव लुक हिअर, आउट ऑफ 4 बॉन्ड्स, नाव जस्ट फोकस ऑन दिस कार्बन ॲटम, आउट ऑफ 4 बॉन्ड्स, आउट ऑफ 4 बॉन्ड्स, हायड्रोकार्बनमध्ये हे वापरतो आपण जास्त. आउट ऑफ 4 बॉन्ड्स, हाऊ मेनी व्हॅलन्सीज ऑफ दिस कार्बन आर सॅटिस्फाईड बाय अदर कार्बन ॲटम्स. म्हणजेच वेगळ्या भाषेत, आउट ऑफ 4 व्हॅलन्सीज, हाऊ मेनी व्हॅलन्सीज ऑफ दिस कार्बन, आउट ऑफ 4 बॉन्ड्स, हाऊ मेनी बॉन्ड्स ऑफ दिस कार्बन ॲटम, कार्बन ॲटम अंडर कन्सिडरेशन, आर बॉन्डेड डायरेक्टली टू अदर कार्बन ॲटम्स. याचे इतर कार्बनला किती डायरेक्ट बॉन्ड झालेले आहेत, एकच, उरलेले 3 हायड्रोजनला आहेत. देअरफॉर दिस वन इज अन एक्झाम्पल ऑफ प्रायमरी कार्बन ॲटम. पहिला समजून घ्या, मग ते प्रायमरी कार्बन ॲटम, त्याची डेफिनेशन वगैरे ते असतं नोट्समध्ये वगैरे पुस्तकात, समजलं पाहिजे मला, किती सोपं आहे. नाव याचे पण 4 बॉन्ड झालेत. व्हॅलन्सी कार्बन 4, ऑल आर सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स. व्हॅलन्सी कार्बनची 4 आहेच नाही, तरी डबल जरी असलं तरी. सॅच्युरेटेड कंपाऊंड चालले, अल्केन्स. बट आउट ऑफ 4 बॉन्ड्स, बघा इकडे या कार्बनला आणि इकडे या कार्बनला, हाऊ मेनी बॉन्ड्स ऑफ दिस कार्बन ॲटम, या कार्बनवर फोकस करा. हाऊ मेनी बॉन्ड्स ऑफ दिस कार्बन ॲटम आर बॉन्डेड टू अदर कार्बन ॲटम्स. याची 4 पैकी इतर कार्बनला डायरेक्टली, नाही तर हा या कार्बनला असं मोजायचं नाही. याचे डायरेक्ट इतर कार्बनला. आउट ऑफ 4 बॉन्ड्स, 2 व्हॅलन्सीज म्हणजे 2 बॉन्ड्स ऑफ दिस कार्बन ॲटम आर विथ अदर 2 कार्बन ॲटम्स. देअरफॉर दिस वन इज अन एक्झाम्पल ऑफ, असं लिहितो, सेकंडरी कार्बन ॲटम, नाही का, मग ते 2 डिग्री कार्बन ॲटम, सेकंडरी म्हणायचं, 2 डिग्री म्हणायचं नाही, सेकंडरी कार्बन ॲटम. आता मग तुम्ही जर विचार केला की हा C4H10 आणि हा C4H10, एकदम एक सोपं एक्झाम्पल घेऊन इंट्रोडक्शन मग पुढं जायचं. म्हणजे हा पण C4H10, हा पण C4H10, फरक काय आहे. मग सवय असते, स्ट्रेट चेन ब्रांच चेन म्हणतो आपण, खपून जातं, केमिस्ट्रीच्या भाषेत बोलायचं. ओके, म्हणजे आपल्या सोयीसाठी महाराष्ट्र आणि आसपासच्या मुद्दाम ठरवलं की मराठी इंग्लिश मिक्स करायचं. नाही तर व्हिडिओ लेक्चरमध्ये इतर पण व्हिडिओ लेक्चर्स आहेत आमचे फीड इंग्लिशमध्ये. ॲक्च्युली लँग्वेज, चित्र कुठल्या लँग्वेजमध्ये काढतो, का एखाद्याने वाघाचं चित्र काढलं, तो छान काढलं, कारण का तर तो फ्रेंच शिकला आहे किंवा इंग्लिश शिकला, त्याचा काही संबंध नाही. ओके. कन्व्हिनियन्स. ओके, व्हॉट इज कन्व्हिनियंट, विच विल हेल्प मोर इझी, विच विल थिंग्स बिकम इझी. असू दे. बघा आता हा कार्बन प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे, हा कसला आहे सेकंडरी आहे, हा प्रायमरी आहे. म्हणजे हा जो C4H10 आहे त्याच्यामध्ये दीज 2 टर्मिनल आर प्रायमरी कार्बन ॲटम्स, आणि हा सेकंडरी आहे, तसा हा पण सेकंडरी आहे. आउट ऑफ 4 बॉन्ड्स ओनली 2 बॉन्ड्स आर डायरेक्टली विथ अदर कार्बन ॲटम्स. म्हणजे याच्यामध्ये द 2 टर्मिनल, टोकाचे टर्मिनल आर प्रायमरी अँड द रिमेनिंग 2 इन बिटवीन दे आर नॉन टर्मिनल, दे आर सेकंडरी. ह्याच्यात फक्त प्रायमरी आणि सेकंडरी असे 2 प्रकारचेच कार्बन आहेत, 4 पैकी 2 प्रायमरी 2 सेकंडरी. याच्यामध्ये बघा हा कसा आहे, आउट ऑफ 4 बॉन्ड्स डायरेक्टली अदर कार्बन ॲटम्स, ओनली 1 व्हॅलन्सी ऑफ दिस कार्बन ॲटम, ओनली 1 बॉन्ड ऑफ दिस कार्बन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू अदर कार्बन ॲटम. त्यामुळे हा प्रायमरी कार्बन ॲटम. मग याचं तेच आहे, म्हणजे हा प्रायमरी कार्बन ॲटम, प्रायमरी कार्बन ॲटम. पण याचं काय आहे, याच्यावर व्हॅलन्सी 4च आहे, 1 हायड्रोजन लाईन, बाकीचे डायरेक्टली कोणाला आहेत, अदर 3 कार्बन ॲटम्स, इतर 3 कार्बनला तो डायरेक्टली अटॅच आहे. म्हणजे हा टर्शरी कार्बन ॲटम आहे, म्हणजे हा पण C4H10 आहे, नाही का.
saturated, hydrocarbon, aliphatic, C4H10, C4H10. But 3 primary carbon atoms are present and 1 is tertiary, and here there are 2 primary and 2 secondary. मुद्दा काय आहे, आता तुम्हाला सांगतो, एवढी सोपी गोष्ट आहे पण आपण स्कूल लेवलला असा विचार करत नाही. स्ट्रेट चेन अँड ब्रांच चेन ॲज इंट्रोडक्टरी तेवढंच. ऑनली प्रायमरी अँड सेकंडरी कार्बन ॲटम्स इफ दे आर प्रेझेंट, नाही का, एक्सप्लेन सोपा पॉईंट आहे त्यामुळे मी अशी गर्दी केलेली आहे. ऑनली प्रायमरी अँड सेकंडरी कार्बन ॲटम्स इफ दे आर प्रेझेंट इन दॅट अल्केन, स्ट्रेट चेन. स्ट्रेट चेन अल्केन पूर्ण लिहित नाही. आणि बघा इथं लिहितो, सोपा मुद्दा आहे. ॲटलिस्ट वन, एक तरी असा, इफ देर आर मोर चालेल, दोन्ही प्रकारचे असतील चालेल. काय बघा, ॲटलिस्ट वन, आता सिम्बॉल लिहितो, ॲटलिस्ट वन टर्शरी ऑर क्वाटर्नरी, म्हणजे एक तरी टर्शरी किंवा मग 2 टर्शरी असतील, 2 क्वाटर्नरी असतील, 1 टर्शरी 1 क्वाटर्नरी, नो प्रॉब्लेम. ॲटलिस्ट वन टर्शरी ऑर क्वाटर्नरी म्हणजे उरलेले प्रायमरी सेकंडरी, पण असा एक तरी पाहिजे. जास्त असतील तर नो ऑब्जेक्शन. ॲटलिस्ट वन टर्शरी ऑर क्वाटर्नरी कार्बन ॲटम इफ इट इज प्रेझेंट इन दॅट स्ट्रक्चर देन इट इज ब्रांच्ड चेन अल्केन. मग याच्यात एक टर्शरी आहे, बाकीचे प्रायमरी आहेत, म्हणजे हा ब्रांच्ड. ह्याच्यामध्ये एक पण टर्शरी किंवा क्वाटर्नरी नाही आहे, ऑनली प्रायमरी अँड सेकंडरी, स्ट्रेट. नाही तर ब्युटेन, नाही का, बघा आता हा इथं जसा होता, याच्यात इथं पुसूनच इथं लिहून दाखवतो मी. असं लिहिलं स्ट्रक्चर, हा कोण आहे, ब्युटेन. मग स्ट्रेट चेन ब्युटेन कॉमन सिस्टीममध्ये एन ब्युटेन, स्मॉल एन लिहायचं बरं का, नॉर्मल ब्युटेन, त्याच्यातून तो एन ब्युटेन. बऱ्याच गोष्टी सोप्या असल्या तरी काही माहीत असतात, काही थोड्या पुढं शिकायच्या असतात, काही डायरेक्ट उल्लेख करतो आपण सुरुवातीला. नवीन पॉईंट सोपा असला तरी एन ब्युटेन. आणि आयसोसाठी रूल आहे, पण सध्या सुरुवातीच्या एक्झाम्पलला असं थोडक्यात सांगितलं तरी चालेल. 1 टर्शरी कार्बन म्हणजे ब्रांचमध्ये पण प्रकार असतात, म्हणून दिस इज ब्रांच्ड ब्युटेन. त्याच्यामध्ये हा आयसोब्युटेन, स्मॉल लेटरमध्ये आयसो ब्युटेनच, पण हा आयसोब्युटेन, ब्रांचवाला ब्युटेन, आयसोब्युटेन. मग आयसो केव्हा वापरायचे रूल्स आहेत सांगणार. ओके, सो बोथ आर ब्युटेन्स, पण स्ट्रेट चेन ब्युटेन अँड ब्रांच चेन ब्युटेन, ऑनली प्रायमरी अँड सेकंडरी कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट. 1 टर्शरी कार्बन ॲटम इज प्रेझेंट, म्हणजे ॲटलिस्ट 1 टर्शरी ऑर क्वाटर्नरी. आता क्वाटर्नरी 4 कार्बनमध्ये शक्य नाही, 5 कार्बनचं एक्झाम्पल आपण आफ्टर दिस वी विल टेक दॅट एक्झाम्पल. तर तुम्हाला आणखी स्ट्रेट चेन आणि ब्रांच चेनची सवय होईल. मग स्ट्रेट चेन, ब्रांच चेन, अल्केन्स ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ कार्बन ॲटम्स, हे पहिलं लक्षात घ्या. नाहीतर बघा ना, हा असा, हेच एक्झाम्पल आहे, हा एन ब्युटेन आहे, इथं कार्बन CH3 लिहिल्यामुळं. आता तुम्ही कम्पेअर करा, हा काय आहे प्रायमरी, हा काय आहे प्रायमरी आहे. 2 टर्मिनल कार्बन ॲटम्स आर प्रायमरी. हे मधले 2 कोण आहेत, सेकंडरी आहेत. काय फरक आहे बघा, काहीच फरक नाही आहे, सेम आहे. म्हणजे असं सरळ लिहिलं म्हणजे स्ट्रेट, ते डोक्यातून काढा. ओके, ऑनली प्रायमरी अँड सेकंडरी कार्बन ॲटम्स इफ दे आर प्रेझेंट, स्ट्रेट चेन अल्केन. अँड इफ ॲटलिस्ट 1 टर्शरी ऑर 1 क्वाटर्नरी, ॲटलिस्ट 1 म्हटलं, याचा अर्थ जास्त असेल तर ऑब्जेक्शन नाही. जसं की ब्युटेनमध्ये एकच टर्शरी शक्य आहे, ब्रांच्ड. ओके, तर असं सोप्या गोष्टीमध्ये पण कशा, म्हणजे सोपंच आहे, पण ह्या सोप्या साध्या अशा गोष्टी टॉपिकमधल्या जर मिस केल्या, तर अशा 10, 15, 20 सोप्या गोष्टी मिस केल्या तर पुढं ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड जाण्याचे ते सुरुवात होऊन बसते. म्हणून असं केलं, आणि म्हणून मी सांगितलं की आपला एक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची एस्पेशली सुरुवातीचे काही दिवस, म्हणून तर टॉपिक, लेक्चर्स आणि क्लासेस लवकर सुरू होतात. कॉलेज केव्हा सुरू होतात. ओके, मग हे अशा पद्धतीने करून मग ते ओळीने टॉपिक सगळेच कंप्लीट होत राहतात. नाही तर ओळीने अल्केन कंप्लीट करा असं नाही शक्य, कारण अल्केन्स अल्काईल ग्रुप झालं की फंक्शनल ग्रुप घेता येतात. फंक्शनल ग्रुप झालं की अल्केनच्या टॉपिकमधलेच केमिकल रिॲक्शन्स शिकता येतात. असा तो मुद्दा पुढं कळेल, पण तुम्हाला मी सांगून ठेवतो आहे. मग आता तुम्ही नोट्समध्ये जे इथं चर्चेत आलेलं आहे ते भले 3ऱ्या पानावर असेल तर 3ऱ्या पानावरचा अभ्यास करायचा. नाहीतर थोडं दिवस फक्त लेक्चर चाललं आहे, ते एक सुरुवातीचे 2-3 लेक्चर जे लेक्चर चाललं आहे तेच ऐकायचं, तेच पॉज करायचं, त्याच्यावरून थोडे पॉईंट्स काढायचे, तेच ऐकायचं बस. नोट्समध्ये फक्त अंदाज यायचा कुठल्या पेजवर आहे, दॅट्स ऑल. तर हे अजून कंटिन्यू करणार आहे. फॉर दॅट आय नीड टू रब दिस. ओके.